तर हा माझा आहे ना दुसरा व्हिडिओ फक्त आहे ना तुमच्या मोटिवेशनसाठी बोलतोय ना व्हिडिओ. इथं मला माझा कॉन्टेंट पण नाही. मी आहे ना फक्त एक आहे ना शूट करून फक्त पोस्ट करून टाकतो. मला त्याचं घेणं नाही. मला किती फॉलोअर्स येऊ राहिले, किती सबस्क्रायबर येऊ राहिले, मी फक्त पोस्ट करू राहिलो. का बरं? मला माहिती आहे का मी आहे ना काहीतरी करणार आहे पुढं. ते तुम्हाला माहिती नाही मी कसं करणार आहे. तुम्ही फक्त नाही एका मोटिवेशनवर चाला का मी करणार बस. बाकी कोणी का काही बोलू, लई दिवस रात्र शिवाय खात राहतो, काही विषय नाही. पण आपल्याला आपण करायचं का? तुम्ही आज करशाल, तुम्ही उद्या बसून खाशाल रे. एवढं पक्का आहे. तुम्ही जर आज करशाल तर उद्या बसून खाशाल. का बरं? मी का असं का बोलतोय? कारण मी आहे ना आता माझे 100च्या ऑलमोस्ट 100चे इकडे व्हिडिओ आहे माझे. मी तरी पोस्ट करू लागलो. त्यांचे सगळ्या व्हिडिओ नाही ना 100, 200, 300 अशी व्ह्यूज जाऊ राहिले. मग फरक याचा नाही पडत आहे का व्ह्यूज किती जाऊ राहिले? फरक याचा पडतोय का आपण बनवून राहिलो काहीतरी आणि बनवून काहीतरी बनणार आहे असं काहीतरी बनतोय आपण. तर तुम्ही जर आहे ना हा जो व्हिडिओ आत्ताशी पाहत असेल, आत्तापर्यंत पाहत असेल, तुम्हाला काहीच नसेल वाटलं आत्तापर्यंत, तर मग तुम्ही समजून घ्या तुमच्या जीवनामध्ये तुमचं काहीच होत नसतं. का बरं? तुम्ही फक्त हे मोकळं रे. तुम्हाला काही करा, तुम्हाला फरक नाही पडत. मग तुम्हाला एकदम सोपं सांगणं आहे माझं. एकच सांगणं आहे का तुम्ही फक्त आहे तुमचं काम करा. काम करा. बसल्या-बसल्या तुम्हाला फक्त जे करूशी वाटलं तुम्हाला व्हिडिओ काढायचा व्हिडिओ काढा. पोस्ट करा. तुम्हाला जर फोटो टाकायचे फोटो टाका. जर तुम्हाला आहे ना गाणे म्हणायचे गाणे टाकू शकता तुम्ही. त्याचा काय वांधा नाही. तुम्ही काहीही म्हणा. एखाद 2 जण तरी आहे ना तुम्हाला काही ना काहीतरी बोलणार आहे. एखाद 2 जण तुम्हाला काय बोललं ना, तुम्ही असं नाही तुमचं पूर्ण करिअर संपतं. तुम्ही फक्त आहे ना जे 2-3 जण आहे ना तुमच्यावर जळायला लागतात. फक्त एवढा विषय तुमच्यावर जळायला लागतं. तुम्ही फक्त आहे ना व्हिडिओ एका लक्षात ठेवा फक्त. कारण मी जर बनवले व्हिडिओ तर मी काहीतरी होईल आणि जर मी नाही बनवले तर मी काहीच होणार नाही. का बरं? आता आहे ना आता सोशल मीडियाचा टाईम चालू आहे. हा 2026चे पोरं आहे. हे पोरं कोणाचेच नसते ऐकत. का बरं? यांच्या घरच्यांना सुद्धा हे उलटून-पालटून बोलू शकतात. आपण काय? अरे लोक देवांना शिव्या देतात. देवांना. आपण तरी असं माणूस आहे फक्त. आपल्याला जर शिव्या नसतं भेटत ना बुवा आता, तर मग आपण आहे ना आता आहे ना लय मोठे जे काही शाहरुख खान सेलिब्रिटी जे सगळे जाऊ राहिले ए टू झेड सगळे, म्हणजे जे आपण ज्यांच्यासंग फोटो काढला पावरलो ते सुद्धा एका टायमाला आपल्याला बोलला पाहिजे का म्हणे आहे ना आपलं काहीतरी आहे असं काहीतरी बोलला पाहिजे. असं नाही का ते आपलं सांगा आपण फोटो काढीन. आता मला पण लय वाटतं भाई फोटो काढू. मग असं वाटतं ना आपण जर फोटो काढतोय तर मग असं नाही व्हायला पाहिजे, तसं नाही व्हायला पाहिजे. मोटिवेशन त्याचं नाही तुमचं संग कसं व्हायला पाहिजे तसं नाही. मोटिवेशन कसं आहे का जर तुम्ही आज व्हिडिओ बनवलं तर उद्या बसून खाशान भाई. एवढं सोपं आहे. आता जर आपण एवढे व्हिडिओ तयार करून राहिलो तुमच्या अकाउंटला नाही थोडीफार रिच फक्त जास्त नाही. रिच किती येईल? 50,000-1,000. हां 50,000 तरी रिच जास्त नाही. तर माझ्या अकाउंटला आहे ना 100 रिच आहे. तर मी तरी व्हिडिओ काढून राहिलो आणि ते जे अकाउंट शॅडो बंद पडेल असतं ना त्याचा काही वांधा नसतो. तुम्ही फक्त व्हिडिओ पोस्ट करायचा. तुमचं अकाउंट बरोबर म्हणजे एकदम असं ओकेमध्ये निघून येईल तुमचं अकाउंट. पण त्याचा अर्थ असं नाही का तुम्हाला काही जमत नाही. त्याचा अर्थ असं आहे का तुम्हाला जमू राहिलं म्हणून तुम्ही काढते आणि तुम्हाला काहीतरी बनायचं आहे मोठून. तुम्हाला जे करूशी वाटलं ते करा ना तुम्ही. जे तुम्हाला वाटतं तुम्ही व्हिडिओ बनव, रील टाकायचं, गाणे म्हणायचे, असं तुम्ही काही करा. काही पण पंचायत करा. काहीच वाटत नाही. समोरच्याला कळणार नाही ते तुम्ही आहे. समोरचा जर म्हटला ना हे घाण करू राहिला घाण, अरे करू दे म्हणा. मी फक्त करणार आहे माझ्या मनात आहे. का बरं? तुम्हाला जर करायचं असेल ना आत्ता तर ते तुम्ही करू शकता आणि जर नसेल करायचं तर नाहीच करू शकत तुम्ही. एवढं पण स्पष्ट आहे. आणि जर माझ्या संग पण अशी लय वेळेस होते. मला शाळेतले बोलत्या, घरचे बोलत्या, बाहेरचे बोलत्या तर तू हे व्हिडिओ काढून राहिला. पण जर तुम्हाला सांगा आज जर बोलताय ना ते लोक तर उद्या तुमच्या संग आहे ना ते बसून जे तुमच्या संग असं बसेल राहील ते. तर तू चांगला करतोय माझ्या संग एक फोटो काढून घे किंवा माझी एक स्टोरी टाकून जातो. असं जरी बोललं ना तुम्ही सांग कोणी, तुम्हाला लय भारी मोटिवेशन वाटेल. अर्थ त्याचा नाही तुम्ही कवर काढताय. अर्थ त्याचा आहे तुम्ही काढू राहिले, काढणार आहे आणि काढतच राहणार. तुम्हाला किती रीच भेटू, किती शिव्या भेटू, किती का काही भेटू, पण तुम्ही काढत राहा. तुम्ही काढत राहिले ना व्हिडिओ तर एक टाईम असं तरी येईल का तुम्ही आहे ना व्हिडिओ काढतोय मी व्हिडिओ काढू राहिलो तर मी असं काहीतरी होणार माझं. नाही जर झालं तरी मग तुमच्याकडे 2 ऑप्शन राहील. तुम्ही आता 10वी-12वी पर्यंत तर असेल मग तुमच्याजवळ तर शाळा सुटत नाही, काही होत नाही. तर तुम्ही आहे ना हे करू शकता. हे एवढं मोठं फील्ड नाही. त्याला फक्त इन्स्टाला काय लागतं, इन्स्टा, यूट्यूब. मी ज्याच्यावर आता व्हिडिओ टाकतोय इन्स्टा, यूट्यूब. ते तुम्ही फक्त त्याचं यूट्यूबचं म्हणणं आहे का तुम्ही आहे ना त्याचं कॉन्टेंट करा फॉलो आणि इन्स्टा म्हणतं का तुम्ही डेली पोस्ट करा. तुम्हाला कळणार नाही ते डेली पोस्ट कसं करायचं. ते फक्त तुम्ही आहे ना एका हप्त्याला 3 जरी व्हिडिओ पोस्ट केला ना एका हप्त्याला 3 तरी आहे ना तुमचं आहे ना यूट्यूब चॅनल किंवा इन्स्टा चॅनल मॉनिटाईज होऊ शकतं मॉनिटाईज. असं नाही होत नाही. होणार आहे मॉनिटाईज. आणि जर तुम्ही आज व्हिडिओ काढशाल तर उद्या आहे ना ते सेलिब्रिटी तुम्हाला जे संग फोटो काढायचे आहे त्याच्यामुळे तुम्हाला फोटो काढायचे ना तो सुद्धा तो माणूस म्हणेन तुम्हाला का मला आहे ना आज तुझ्या संग आहे ना फोटो काढायचा आहे किंवा तुझ्या संग मला राहायचं आहे किंवा आहे ना मला तुझ्या संग काही पण म्हणजे
असं थोडं क्लोज राहायचं सांगा तुम्ही. असं नाही का काय होणार नाही तुमच्याकडून. जर नाहीच झालं ना तर तुम्ही आहे ना मला सबस्क्राईब करा किंवा मला फॉलो करा किंवा मी तुमची स्टोरी लावेन. विषय असा नाही. आता मला किती फॉलोअर्स आता 1900 ऑलमोस्ट 2000 आहे. ऑलमोस्ट 2000 फॉलोअर्स तरी मग म्हणजे 1 महिना झाला फक्त. तर मग तुमच्याकडून होत नसेल तर तुम्ही तुमची जिंदगी घेऊन मग काय फायदा नाही तुमचा. जगून काय फायदा नाही, मरून काय फायदा नाही. तुम्हाला वाटतं तुमचं घरचं काहीतरी होईल तर तुम्ही करा. नसेल वाटत तर मग तुम्ही आता ही व्हिडिओ पाहून स्क्रॉल करा. मला काहीच फरक नाही पडत. तुम्ही आता व्हिडिओ पाहिल नाही पाहणार, स्क्रॉल करशाल, काहीच फरक नाही पडत.